शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण वाघाळा या गावामध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला 5 गाई आणि 1 कालवड अशा पद्धतीनं जनावरं पाहायला मिळतात. तर आपल्याकडं कधीपासून गाय आहेत सर? 2 वर्ष झालं. 2 वर्ष झालं. तर एकदा परिचय सांगा तुमचा. यशवंत ईश्वंबर भगत. अच्छा, बघा सर पुढे या. तर सध्या किती लिटर दूध आहे आपलं? आपलं आता 27, एक टायमाला 27 आहे. तर 2 टायमाचं 50 लिटर दूध आहे. आणि खाण्याचं नियोजन किती एकर क्षेत्रामध्ये केलेलं आहे आपण ह्यांना चाऱ्याचं? आपण इथं सरासरी आपण अर्धा एकर घास आहे. अर्धा एकरमध्ये घास आहे. तर गाई जे घेतल्या आता 6 महिन्याखाली घेतल्यात का 2 वर्षापासून आहेत आपल्याकडे ह्या सगळ्या? 2 वर्षापासून आहे, 2 होत्या. अच्छा, आणि बाकीच्या पुन्हा घेतल्या 4. आता ह्या 5-6 महिन्याखाली 4 घेतल्यात. 5 महिन्याखाली घेतल्या. बरं बरं. 2 वर्षामध्ये तुम्हाला आजाराचं व्यवस्थापन वगैरे काही प्रॉब्लेम वगैरे आला का काही नाही, गोठ्यामध्ये? काही असं काही नाही. ताप हे असलं अच्छा, चालत राहते. हां. बाकी मिनरल मिक्सर कॅल्शियम वगैरे सगळं आहे. वापरताय? सगळी व्यवस्था आहे. चारा किती टाइम टाकताय गायींना? 2 टाइम. 2 टाइम, सकाळी आणि संध्याकाळी. हां. आता हे जे शेड आहे हे आपलं शेड वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत नाही. मग पावसाळ्यात कुठं बांधताय गायींना? पावसाळ्यात तिकडे आहे ना शेड. अच्छा, ते पाठीमागलं जे शेड आहे मोठं हां. ते आपलंच आहे का? आपलंच. अच्छा, सावलीसाठी इकडे आणलं आता. सावलीसाठी इकडे आणलं. क्या बात आहे, खूप सुंदर, मस्त नियोजन आहे तुमचं. गाव वाघाळा, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड या ठिकाणी मित्रांनो आज आपण भेट दिलेली आहे. तर भगत म्हणले का? भगत सरांचं हे फार्म जे नियोजन आहे खूप छान आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर खुराक किती किती ठेवताय आपल्या गायींना? दूध जसं निघत त्या प्रमाणे ठेवतो. 10 लिटरला कसं ठेवताय? ही 22 लिटर देते 2 टायमाच. अच्छा, तर तिला सकाळी 2.5 आणि संध्याकाळी 2.5. 5 किलो ठेवताय 5 किलो. 22 लिटरला. हां. तर माझं एक सजेशन राहील तुम्हाला, 300 ml ला 1 किलो. हां. तर नाही, ते चुकायले, मला वाटतं 100 ग्राम आहे काय की. हां. थांबा, 300 ml नाही, मी नंतर सांगतो ते. सध्या माझ्या पण कन्फर्म नाही लक्षामध्ये. 10 लिटरला 3 किलो अशा पद्धतीनं तुम्ही 20 लिटरला हिला जर 6-7 किलो ठेवला तर तुम्हाला आणखी चांगला परफॉर्मन्स तिचा पाहायला मिळेल दुधामध्ये आणि तब्येतीमध्ये. तर तरी पण खूप चांगलं नियोजन आहे तुमचं. 2 गाभण आहे, 4 दुधावर आहेत. अच्छा, चालतं. धन्यवाद सर.